नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या कपाशीला पहिली ड्रिचिंग केलेली आहे। चला मग जाणून घेऊया आपण पहिली ड्रिचिंग कोणती केली आणि तिचे फायदे काय होतात। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण केलेली आहे ड्रिचिंग। तर सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवर दिसत असेल ही ड्रिचिंग केलेली आहे। तर आम्ही टोपल्यात डाल्यामध्ये हे दोन्ही पावडर मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याला आम्ही हाताला न लागू देता काडीने त्याला मी मिक्स केलेलं आहे। हळूहळू काही क्षण त्याला मिक्स केलं। सर्व काही मिक्स झाल्याच्या नंतर त्याचा कलर असा ब्लॅकमध्ये झालेला आहे, तोही डाल्यामध्ये। तर तुम्ही बघू शकता झालेला आहे आपला कलर म्हणजे ड्रिचिंग तयार। तर आम्ही बकेटीनं आपल्या टाकीमध्ये ते टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मोटर चालू केली आणि आपलं जोडून दिलं पाईपला। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ड्रिचिंगला मोटर चालू झालेली आहे आणि अत्यंत सुबक आपली सरकी कपाशी आहे। आणि खोडाच्या जवळच ही ड्रिचिंग जात आहे। बघू शकता तुम्ही, अत्यंत भारी असा कपाशी झालेला आहे। खोडापाशी थेंबे थेंबे पाणी पडत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे काही पाणी होतं ते म्हणजे पाईपलाईन फुटलेली होती। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये हे कपाशीला पिवळसर आणि चांगल्या प्रकारे वाढ होत नसल्या कारणाने आपण हे खत सोडत आहात। बघू शकता तुम्ही, अत्यंत डायरेक्ट खोडाच्या मुळापाशी हे औषध जात आहे। खूप सुंदर असं टेक्निक आहे। पहिले काय व्हायचं, खूप अडचण यायची सोडवण्यासाठी, हाताने खत टाकावं लागायचं। आता फक्त 5 मिनिटाच्या कामामध्ये सर्व काही खत खोडापाशी जाऊन पडतं। अशाच प्रकारच्या माहिती बघण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। जय श्रीराम।